म्हातारपणात म्हणजे केवळ अशक्तपणा, वेदना आणि तक्रारी असतात का? की आयुष्यभर जगलेल्या क्षणाचा, शांत समाधानाचा एक सुंदर टप्पा असतो? आज मी तुम्हाला भेट घडवून देणार आहे अशाच एका आजींची, ज्यांचं शरीर जरी थकलं असलं तरी मन अजूनही आठवणीच्या झाडाखाली निवांत बसलेलं आहे. ही कथा आहे जगण्याची, स्वीकाराची आणि तृप्त मनाने आयुष्याकडे पाहण्याची. चला तर मग शोभा आजीच्या आठवणीच्या अंगणात थोडा वेळ फेरफटका मारूया. मुलांना शाळेत सोडलं आणि शोभा आजींना काहीही करून आज मात्र भेटायला जायचं हे पक्क ठरवलं. पाय घसरून त्या पडल्या होत्या. पायाला खूप वेदना, दुखापत झाली असं सगळेजण म्हणत होते. त्या ऐकलं होतं. भरभर पावलं टाकीत मी त्यांच्या घराकडे निघाले. दारावर टकटक केलं. आजींनी दार उघडलं. मला एकदम आश्चर्य वाटलं. काय काकू, या अशा अवस्थेत थोडा आराम करायचा ना? पर्स बाजूला ठेवत आणि त्यांच्यासाठी नेलेली फळं टेबलावर ठेवत मी म्हणाले. मला बसायला सांगत त्या म्हणाल्या, अगं या वयात आता असंच होणार. काहीतरी दुखणार, खुपणार, पडणार, अशा बारीक सारीक तक्रारी चालायच्याच. आता त्याला काही इलाज नाही बघ. शरीर आहे ते थकणारच. आता गुडघे पण काही काम देईना झालेत. पण तुला सांगू का अर्चना, माझ्या आता या शरीराबद्दल काहीही तक्रार नाही बघ. देवाने खूप आयुष्य दिलं आणि ते मी भरभरून जगलं. त्याचा सदुपयोग झाला असं मी म्हणेन. आता 9वी पार केली बघ. अजूनही कान आणि डोळे शाबूत आहेत. चांगलं दिसतं, कानाने चांगलं ऐकू येतं. आणखी या वयात काय हवंय गं? देवाने एवढी चांगली वाचा दिली आहे. त्यामुळे तर आपण आता बोलू शकतो ना. मग छोट्या छोट्या गोष्टीची तक्रार का करायची? नाही का? त्यांचं बोलणं पण तसंही मला खूप आवडायचं. शोभा काकू म्हणाल्या, खरं सांगू का अर्चना, मी माझं आयुष्य खूप छान जगले गं. अगदी स्वतःशी प्रामाणिक राहिले. आता जग रहाटीनुसार काही घटना घडल्याही असतील आयुष्यात, पण त्या त्या परिस्थितीनुसार घडल्या असणार. त्याबद्दल पण माझी परमेश्वराकडे काही तक्रार नाही. असं म्हणतात अर्चना, माणसाने भूतकाळ विसरावा म्हणजे आपला वर्तमान काळ सुखी जातो. पण मी मात्र भूतकाळ जगते हो. काही सुखद घटनाही घडून गेल्यात ना, त्या कशा विसरायच्या? मला आता त्याच आठवतात बघ. माझं बालपण पुसटचं आठवतं, पण काही आठवणी अजूनही ताज्याच आहेत. आमचं एकत्र राहणारं कुटुंब, गाई, गोठा असलेलं खेडेगाव, सतत माणसांचा वावर असलेलं, अंगणातलं ते नारळाचं लिंबाचं झाड, त्याच्या उन्हाळ्यात पडणाऱ्या लिंबोळ्या, त्या झाडाच्या सावलीत केलेला अभ्यास, त्या अंगणात खेळलेली भातुकली, खेळ, शेणाचे मुखवटे करून लावलेले बाहुला-बाहुलीचे लग्न, अंगणात उठवलेल्या पंक्ती आणि त्याच अंगणात माझ्या लग्नाचा घातलेला मांडव, सगळं काही आठवतं बघ. आता मात्र मी सरसावून बसले. शोभा काकूंकडे आनंदाचं झाडच आहे असं मला कायम वाटायचं. मी नेहमी घरी आले की त्या जुन्या आठवणीत रंगून जायच्या आणि मला यातला कोणता ठेवा जपून ठेवता येईल या कल्पनेत असायचे. काकू पुढे सांगू लागल्या, लग्न काय असतं, संसार काय असतो हे काही तेव्हा समजत नव्हतं. पण तो लाल पिवळ्या रंगाचा मांडव मात्र अजूनही आठवतोय. अंगणात असलेल्या मेहंदीच्या झाडाची पानं वाटून मला मेहंदी काढली होती. खूप आनंदाचे दिवस होते बघ ते. त्यानंतर संसारात तर बरीच उलाढाल झाली असेल असं म्हणायला हरकत नाही. कारण आता विस्मरण व्हायला होतं बघ. कुठलं काही काही आठवतं आणि हसू येतं गालावर. नातवंड बघतात तोंडाकडे. आजी काय झालं गं म्हणतात. मग काय सांगणार त्यांना? त्या आठवणी मागचं गुपित. मी फक्त हसते त्यांच्याकडे पाहून. मुलांना मात्र हसरी आजी दिसते आणि दिसायलाच हवी नाही का? मी फक्त मान डोलावली. त्या काळात दुःखही आल्या असतील, पण मी नाही हो ते आठवत बघ. बरं झालं ना मला अशा गोष्टी आठवत नाहीत. त्या म्हातारपण आले हे समजून चुकले आहे. मला मग मन रडत बसतं आणि कुणाला दोष देतं का राहायचं. आपला जन्म सार्थकी लागला हे काय थोडं आहे. जगण्याची योग्य व्याख्या समजली म्हणजे झालं. शारीरिक व्याधींना मी अजिबात घाबरत नाही. मन मात्र मी नेहमी ताजं ठेवते, अगदी या दारातल्या तुळशीसारखं. माझ्या मनात कायम त्या तुळशीबद्दल आदर वाटायचा. तेव्हा का कुणास ठाऊक, पण आता मात्र खरा अर्थ कळतो हो.
तिच्याकडे पाहिलं की मनही भरून येतं. उगीच पण तेही काही वेळापुरतंच. असंच तृप्त मनाने मरण आलं तर आपण जगलो असं म्हणता येईल ना गं? आपल्याला बोलता बोलता मध्येच त्यांना धाप लागली. मी पटकन त्यांना पाण्याचा पेला पुढे केला आणि मोकळा वारा आत यावा म्हणून खिडकी उघडली तर किंचित हसून म्हणाल्या, "अगं, आता मला या बाहेरच्या हवेबरोबर बोनस म्हणून हा भरलेला पंप मिळाला आहे," असं म्हणून त्यांनी तोंडाला लावला. शोभा आजी बोलत होत्या आणि मी मात्र त्यांच्या शब्द न शब्द मनात साठवत होते. म्हातारपण म्हणजे दुसरी बालपण असते असं माहीत होतं, पण इथे तर त्या पलीकडे असणारी जगण्याची कला आजच शिकत होते. त्यांच्याकडे पाहिलं आणि नकळत ओठांवर आलं, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. तर कशी वाटली तुम्हाला ही छोटीशी कथा? आवडली असेल तर नक्की कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.